नॅशनल ऑर्चिड पार्कच्या पुढचाच भाग म्हणजे आसाम म्युझियम आहे. आसामचे नॅशनल म्युझियम, ह्याच्यामध्ये त्यांची वास्तुकला, त्याच्यानंतर दारावरचे डिझाईन दिसते पहा, वाद्य संस्कृती, अनेक वाद्य त्यांची आहेत, ती पण त्यांनी ठेवलेली आहेत एक्झिबिशनमध्ये. अगदी पुरातन काळापासूनचे बरेच वस्तू ह्या संग्रहालयामध्ये आहेत. हा माणूस हिंदीमध्ये आपल्याला माहिती देत आहे. शस्त्रास्त्र असतील, वाद्य असतील, हे सर्व त्यांनी या संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे. खूपच छान संग्रहालय मेंटेन केलेलं आहे यांनी. आणि त्या वस्तूंना काय म्हणतात, शेतामध्ये त्यांचे जे काही उपकरण आहेत त्याची सुद्धा प्रतिकृती त्यांनी ठेवलेली आहेत. त्यांच्याकडं जे काही हस्तकौशल्याच्या ह्या वस्तू आहेत ते इधर लाकडापासून बनलेले आहेत किंवा बांबूच्या सालीपासून बनवलेले आहेत. असे वेगवेगळे कप असतील, घरातील भांडी असतील, बरंच त्यांनी खूप मोठे असे 3 स्टोरीड असं एक्झिबिशन हे भरवलेलं आहे. आणि हे कायमचं आहे. म्हणजे आसामची संस्कृती लोकांना कळावी, त्यांची संस्कृती जपावी, या उद्देशानंच हे एक्झिबिशन आहे. प्रत्येक वस्तूला त्यांच्या भाषेत काय म्हणतात हे त्यांनी त्याच्या पुढं लिहून ठेवलेलं आहे पहा. पिंजरा आहे, स्वतःची संस्कृती जोपासायला हवी. अनेक वाद्य, कारण वाद्य संस्कृती ही खूप छान आहे तिकडे. शिंगांपासून अनेक वाद्य बनतात असं ते सांगत होते. बांबूपासून तर अक्षरशः खूप मनमोहक असे तबक असतील, फुलदाणी असेल, शेतीच्या कामासाठी जे काही वस्तू लागतात त्या असतील, टोप्या असतील, असं खूप छान त्यांनी हे बांबूपासून बनवलेलं आहे. मातीपासून कमी पण बांबूपासूनची जास्त वस्तू मला तिथं बघायला मिळाले. काही डेकोरेटिव्ह असे पीसेस पण आहेत. अर्थात ते विकण्यासाठी नव्हतं तिथं, मी विचारलं सुद्धा, पण ते फक्त प्रदर्शन म्हणून लावलेलं आहे. हे काझीरंगा सिल्क म्हणून त्यांच्याकडं फेमस आहे. तर त्याच्यापासून लुंग्या असतील, साड्या असतील, शाली असतील, हे सर्व त्यांनी ठेवलं आहे. नॅचरल कलर्स वापरत आहेत ते, फुलांपासून नॅचरल कलर्स तयार करून हे काझीरंगा सिल्क. खूपच म्हणजे जवळजवळ आम्ही 1 ते 1.5 तास ह्या पूर्ण एक्झिबिशनमध्ये फिरत होतो. हे तिकडचे बघा, म्हणजे दागिने पूर्वीचे, हे सुद्धा एक्झिबिशनमध्ये ठेवलेले आहेत. मण्यांपासून बनवलेले अलंकार, हे देवारे, तिथल्या लोकांचा, लोकल लोकांचा हा व्यवसायच आहे की हस्तकलेच्या वस्तू तयार करणं. बांबूपासून, लाकडांपासून हे बनवलेले विविध वस्तू, शोकेसमध्ये ठेवण्याच्या वस्तू खूपच आहेत तिथे. पर्सेस सुद्धा खूप सुंदर होते, येताना मी ते घेऊन आले.
अशी ही यांची संस्कृती पाहायला बघायला खूपच आवडली.